सध्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या बावनथडीच्या या विस्तीर्ण पात्रात उभा आहे। बघू शकतो फरवरी महिन्यामध्येच हे पात्र कोरडठाक पडलेलं आहे। दोन राज्याच्या सीमा या बावनथडी नदी पात्रात आहे आणि परिणामी महसूल विभागाने ही नदी पात्र दोन राज्यांना समांतर भागामध्ये विभागून दिलेला आहे। मागील काही वर्षांमध्ये या नदी पात्रांमधून वाळूचा मोठ्या प्रमाणामध्ये उपसा होत आहे, तस्करी होत आहे। परिणामी या वाळू नदीपात्रामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। कुठे 10 फुटाचे खड्डे आहेत तर कुठे 10-12 फुटाचे खड्डे आहेत। त्यामुळे वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे जे भूगर्भातील पाण्याची पातळी जी राहायची ती आता त्या जलसंकट निर्माण होत आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। फरवरी महिन्यामध्येच जलसंकट येतोय की काय अशी परिस्थिती, भीषण परिस्थिती या बावनथडी नदीच्या पात्राला बघितल्यानंतर बघायला मिळत आहे। या बावनथडी नदीच्या पात्रातून साधारणतः 48 पेक्षा अधिक गावांना जलपुरवठा होतो आणि त्याचे इनरव्हील इथे तयार करण्यात आलेले आहे। मागील काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने वाळू तस्करी होत नव्हती तेव्हा हे इनरव्हील नदी पात्राच्या वाळूमध्ये दबलेले होते। मात्र आता जेव्हापासून वाळू तस्करी जोमाने सुरू झालेली, ही इनरव्हील सध्या आता उघडे पडलेले आहेत। 10 ते 12 फूट उंचीचे इनरव्हील पूर्णपणे उघडे पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होतो हे यावरून सिद्ध होते आणि एकंदरीतच पर्यावरणाला सुद्धा याचा मोठा धोका निर्माण होणार आहे। मात्र फरवरी नंतर येणाऱ्या मार्च, एप्रिल, मे, जून महिन्यापर्यंत समोरच्या 4 ते 5 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसंकटाला नागरिकांना सामोरे जावे लागेल आणि याला वाळू तस्करी महसूल प्रशासन जबाबदार आहे असा आता आरोप नागरिकांकडून होऊ लागलेला आहे। एकंदरीतच ही परिस्थिती येत्या काही वर्षामध्ये पुन्हा यापेक्षा भीषण होईल जर प्रशासनाने या वाळू तस्करीवर निर्बंध आताच लावला नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये जलसंकट निर्माण होऊ शकते, अशी परिस्थिती सध्या या नदीपात्राकडे बघितल्यानंतर आपल्याला अनुभव त्याचा येतोय। प्रशांत देसाई, एबीपी माझा, बावनथडी नदी पात्र, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।